2 महिन्यांच्या सुट्टीनंतर आज शाळेची घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. करवीर तालुक्यातील खुपिरे गावातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, सवाद्य मिरवणूक आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्याध्यापकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं देण्यात आली. करवीर तालुक्यातील विद्यामंदिर सडोली दुमाला शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. माझ्या बाळाच्या प्राथमिक शाळेतील पहिल्या पाऊलखुणा उपक्रमांतर्गत मुलांच्या पायाचे ठसे उमटवण्यात आले. पहिल्या दिवशी शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ देण्यात आल्यानं चिमुकल्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कागल तालुक्यातील साके गावातील प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. तसंच कैलासवासी सौभाग्यवती सुभद्रामाता हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढत वर्गांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. गावच्या मुख्य मार्गावरून नवागतांची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी भर पावसातही शाळेत 100% उपस्थिती लावल्यानं शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान सिद्धनेरलीतील कन्या आणि कुमार विद्यामंदिर या शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचं कौतुक होत आहे. पन्हाळा तालुक्यातील शाळांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फेटे बांधून त्यांचं औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आणि त्यांना साखर पेढे भरवत स्वागत करण्यात आलं. कोडोली गावातील हॉवर्ड हायस्कूलमध्ये नवीन विद्यार्थ्यांचं लेझिम आणि हलगीच्या ठेक्यावर वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपसरपंच प्रशांत जमने, मुख्याध्यापक सचिन बिडकर, अशोक महापुरे, अनंत चोपडे, सालोमन गायकवाड, अमोल चोपडे, अविनाश महापुरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.